सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। मी प्रथमतः आचार्य विकास प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे नियमित अध्यक्ष विजयदादा फडके साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे डॉक्टर राजीव हेरे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ऍडवायझर। गेली 31 वर्ष आचार्य विकास प्रतिष्ठान हे विविध उपक्रम करत असते, विविध उपक्रम राबवत असते। लक्षात घ्या, आचार्य विकास प्रतिष्ठानमध्ये 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ होत असतो। त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील सर्व गुणवंत शिक्षकांचा उत्कृष्ट शिक्षकांना पारितोषिक दिलं जातं। त्याचबरोबर हा आजचा एमपीएससी यूपीएससी या विद्यार्थ्यांचा सन्मान हे फक्त आणि फक्त आचार्य विकास प्रतिष्ठानच हे सगळं करू शकतं आणि त्याचे अध्यक्ष माननीय विजयदादा फडके साहेब आहेत। कुशल, सक्षम नेतृत्व असणारे की ज्यांना राजकारणापेक्षा समाजकारण आणि तालुक्याचं हित ज्यांनी कायम आयुष्यभर जपले, ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही घडलो, त्या फडके साहेबांच्या प्रेरणेने आपण हा कार्यक्रम घेतलाय। म्हणजे प्रथमतः दादांसाठी जोरात सर्वांनी आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रास्ताविक करण्यासाठी जीवनात आचार्य विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा फडके, समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजीवजी हेरे साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमात उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब ठाणे, समितीचे सहसचिव गौरवजी मोठे, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडच्या समाज बँकेचे संचालक आणि पिंपरी विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय मुरलीधर खेलट, मुरली विद्यालयाचे शाळा समितीचे अध्यक्ष रामचंद्र भेडगोबडी, विज्ञान मंडळाचे सदस्य बागवानभाई, पत्रकार स्वतःना भोवळे, यशस्वी उद्योजक रामदेव खेलट, त्याचप्रमाणे आमचे मित्र सोमनाथ तिवडी, विकास कांबळे, उपस्थित सर्व बंधू-भगिनी, सत्कारार्थी। तर जगताप सरांनी सांगितल्याप्रमाणे सत्कार आणि पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते। आणि याच तत्वावरती हेरे साहेब गेली 40 वर्ष 1985 ला आचार्य प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि 1991 पासून सत्कार समारंभ आणि पुरस्काराला सुरुवात झाली आचार्य यांच्या नावाने। 1991 ला पहिला पुरस्कार पत्रकारितेचा देण्यात आला, दुसरा पुरस्कार साहित्याचा देण्यात आला आणि तिसरा पुरस्कार कलाकाराला दिला गेला। म्हणजे आचार्य यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या त्या क्षेत्राचे पुरस्कार देण्याची प्रथा विजयदादा फडके यांच्या नेतृत्वाखाली थोरा मोठ्यांच्या यशोगाथा आहे, त्या यशोगाथेचं पुस्तक देऊन हेरे साहेबांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो। निरीक्षक आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, आशिष खेनट सारखे उपजिल्हाधिकारी आहेत, कृषी उपसंचालक आहेत, औषध निर्माण करणारे भारत सरकारचं खातं त्यांचे जे पदभार सांभाळणारे अभिषेक भोसले सर आहेत, असे सर्वच जे एमपीएससी यूपीएससी मधून पास झालेले जे विद्यार्थी आहेत ते आता पदभार सांभाळणार आहेत, त्या विद्यार्थ्यांचा, त्या साहेबांचा
आता आपण त्या साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, मनोगतामध्ये आपलं नाव सांगावं, आपण कुठल्या गावचं. या 6 वर्षाच्या संघर्षाच्या काळात मला जरा एमपीएससी बद्दल बोलायचंय बरं का. मी आता जवळून हा प्रवास बघितला तिचा. तर एमपीएससी काय करते, वर्षाच्या सुरुवातीलाच टाइम टेबल परीक्षेचं सगळं जाहीर करते बरं का, परंतु कुठलीच परीक्षा वेळेवर होत नाही. परीक्षा वेळेवर झाली तरी म्हणजे निकाल वेळेत लागत नाही. 2-2 वर्ष निकाल वेळेत लागला तर तुम्हाला नियुक्ती मिळायला 2-2, 3-3 वर्ष लागतात. आता मध्यंतरी आम्ही आझाद मैदानाला जुन्या पेन्शनच्या मोर्चासाठी गेलो होतो. तिथं उपजिल्हाधिकारी पदाची लोक उपोषणाला बसली होती का, आता त्यांना सिलेक्शन होऊन 2-2 वर्ष त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. तरी अशी परिस्थिती आहे. म्हणजे इतका पेशन्स पाहिजे, तुमचा संयम पाहिजे बरं का. आणि आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची वर्ष असतात 21 ते 30 मध्ये, आणि ह्या काळामध्ये मग आपला वेळ वाया गेला की आपलं टेन्शन वाढतं. मग एमपीएससी म्हणजे फक्त मानसिक तुमचा अभ्यासच नाहीये, तर तो मानसिक आणि भावनिक संघर्ष खूप मोठा आहे. सामाजिक दबाव आहे. जसं वय वाढतं तसं समाजात लोक विचारत राहतात. आता मला सुद्धा लोक कुचितपणे विचारतात एमपीएससी मध्ये, कारण का त्या मुलांना म्हणजे आज खरोखर त्या सर्व मुलांचं मी कौतुक करतो. आता मी दोन्ही पालक प्लस उमेदवार असं दोन्ही मिक्स बोलणार आहे की एमपीएससी मध्ये पेशंट फार महत्वाचा आहे. माझा मुलगा MSc ॲग्री झालेला आहे, म्हणजे BS आपलं हडपसरला साधना स्कूलमध्ये शिकून, मी हडपसरला राहिला आहे, साधना स्कूल शिकूनमध्ये BSc ॲग्री KK वाघ नाशिकला झालं. त्यानंतर MSc ॲग्री पंजाबराव देशमुख तिकडं त्यांना ॲडमिशन मिळालं गव्हर्नमेंटच्या लिस्टप्रमाणे. कैलास. आणि या मुलांच्यावर आता शनिवार हा केंद्र शासनानं, झेंडे सर तुम्हाला कल्पना आहे की बिन दप्तराची शाळा करायची शनिवारच्या दिवशी. मग काय शिकवायचं तिथं? शिकवा नेहरू शिकवा, गांधी शिकवा, सोपानदेव शिकवा, एकनाथ तुकाराम, शिवाजी महाराज. 4थीला आहेत फक्त शिवाजी महाराज, फक्त 4थीला. किती प्रेरणा त्यांच्याकडून घेतली पाहिजे. जगात एकच राजा असा आहे की ज्याच्यावर कसलाही आरोप नाही. नेपोलियन जगज्जेता होते, अलेक्झांडर जगज्जेता होते. हिटलरनी काय काय केलं तुम्हाला माहिती आहे, जगात त्यांचं नाव झालं. पण क्रूरपणा न करताना सांप्रदायिक विचारांना जगणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढा मोठा इतिहास आहे. संभाजी महाराजांचा जन्म इथं झाला. कशासाठी झाला? सईबाई राणीसाहेब आजारी होत्या. महाराजांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसात त्या गेल्या. त्यांचं बाळंतपण सुरक्षित ठिकाणी झालं पाहिजे असं छत्रपतींना वाटत होतं, आणि म्हणून संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. याचं कारण तो सुरक्षित किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचे आपण भाग्यविधाते आहोत. पुरंदर नाव कोणीतरी सांगितलं, मला फार आनंद वाटला. त्या पुरंदर किल्ल्याचा इतिहास आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे. बेलसरच्या तहाचा परिणाम, बेलसरचं लढाई झाली छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई. भिकोजी बापू 16 वर्षाचे होते महाराज. गोदाजी जगताप त्या गावचं भाग्य आहे, ते त्यांचे सवंगडी म्हणून काम करत होते. त्या गोदाजी जगतापांनी 13 महाराजांच्या सुद्धा राज्याभिषेकाला ते हजर होते. ही ती भूमी आहे. आणि छत्रपतींचं पहिलं युद्ध जर चुकून जिंकलं नसतं तर पुढं तुम्हाला छत्रपती इतक्या मोठ्या यशाच्या शिखरावर गेलेले दिसले नसते. छत्रपतींनी पुढचा सगळा इतिहास घडवला. त्याचं कारण पहिल्या युद्धामध्ये या सगळ्यांनी मावल्यांनी सवंगड्यांनी म्हणून शिवाजी इंगळे म्हणून ज्यांची समाधी छत्रपतींनी वाळूंजमध्ये निर्माण केली, स्वतः बाजी पासलकर इथं धारातीर्थी पडले, त्याची समाधी आहे. गोदाजी जगताप मात्र शेवटपर्यंत छत्रपतींच्या बरोबर, त्यांच्या मुलांच्या बरोबर सुद्धा काम करण्याचं काम केलं. त्यातली ही भूमी आहे. म्हणून जैनकांची भूमी, आमच्या उमाजी नायकांची भूमी काही छोटी भूमी नाही. प्रत्येक भूमीला इतिहास आहे. तिथल्या ग्रामदैवताला इतिहास आहे. त्यांचं दर्शन घ्या आणि पुढे जायचा प्रयत्न करा. अशा या सासवडमध्ये आचार्य यात्र्यांच्या बद्दल मी नेहमी सांगतो, आणि त्यांचं खरं वाचन केलं पाहिजे. त्यांचं विनोद, आमचे कुंडलिकाप्पा गेले वाटतं, त्यांचा विनोद वाचून तो सांगण्याची एक कला आहे. आणि एक विनोद आई वडील मित्र परिवार यांच्या बरोबर यायचंय. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी त्यांचा सत्कार उत्तर द्यायचंय. यानंतर सत्कारार्थी आहेत अभिषेक संपत भोसले. अभिषेक संपत भोसले गुरुडी गावचे रहिवासी आहेत. वडिलांचं या ठिकाणी शेतकरी समाजामध्ये काम करणार. वडिलांचा उच्च माध्यमिक शिक्षण या ठिकाणी वाघेरे कॉलेज सासवड या ठिकाणी झालेलं आहे. पदवीधर शिक्षण नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी पुणे सहाय्यक कृषी अधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. 2023च्या महाराष्ट्र लोकशाही तालुक्याला कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला त्या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय.
चा सत्कार होतोय. हर्षदा चंद्रकांत भोसले पुढचे आपण या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारायचा आहे. सर्व सत्कारार्थींनी थांबायचं आहे. कार्यक्रमानंतर या ठिकाणी आपला एकत्रित फोटो आणि पदव्युत्तर शिक्षण या ठिकाणी वाघेरी विद्यालय या ठिकाणी झालेलं आहे. ओंकार पांडुरंग मोरे, ओंकार मोरे या ठिकाणी मार्फत महसूल सहाय्यक पदावरती या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. आता गेल्या 2 वर्षापासून त्या रिटायरर्थीने आपला सत्कार स्वीकारायचा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवडी या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय भिवडी या ठिकाणी त्यांचं माध्यमिक शिक्षण आणि महसूल सहाय्यक महाराष्ट्र शासन मंत्रालय या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे या ठिकाणी त्यांचं सोशल फाउंडेशन या ठिकाणी करून या ठिकाणी आपलं उच्च ग्रॅज्युएशन केलं. BSc केमिस्ट्री मध्ये यश संपादन केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी महसूल सहाय्यक बाहेर घेतले. मयूर हा दीपक कृष्ण पवार नाही तरी पदव्युत्तर शिक्षण या ठिकाणी वाघेरे कॉलेज. आई वडील मिडल क्लास मध्ये. योगिता संतोष इनामके पुढचे सत्कारार्थी योगिता संतोष इना. स्नेहल सुभाष कोलते या विद्यार्थी दुर्ग गावच्या या ठिकाणी ह्या विद्यार्थिनी आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ या ठिकाणी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. नंदकुमार पदावरती त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत. नंदकुमार प्रकाश राणे पुढचे सत्कारार्थी आहेत. प्रीतम नामदेव वायकर अन्न पुरवठा त्या ठिकाणी त्यांचे सासरे सत्कार स्वीकारत आहेत. संपले. अजून कोणी सत्कारार्थी राहिले असेल थांबा.